जय महाराष्ट्र आणि इथे उपस्थित सर्व वृत्तवाहिनी, प्रिंट मीडिया आणि त्यांचे जे सहकारी आहेत, त्यांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाकडून सहर्ष स्वागत. आणि आज आपण इथे जमलेलो आहे की एक गोष्ट सर्व आधी जाहीर करतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती या मीरा भाईंदर महानगरपालिकेत एकत्र निवडणूक लढेल हे आज आम्ही या प्रसंगी घोषित करीत आहोत. पहिली गोष्ट, तुम्हाला सगळ्यांना जी उत्सुकता आहे की आम्ही सगळ्यांच्या उमेदवारांची नावे डिक्लेअर झाली, त्यांची यादी प्रसिद्ध झाली, परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची यादी जाहीर झाली नव्हती, कारण त्याच्यामध्ये काही कारणं होती. आमची त्या दरम्यान काँग्रेसबरोबर महाविकास आघाडीची बोलणी सुरू होती आणि ती नंतर फिसकटली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आमची बऱ्याच जागांवरनं थोडेसे मतभेद होते आणि ते आज म्हणजे कालच पूर्ण झाले रात्री. आणि काल आम्ही एकत्र येऊन आज पत्रकार परिषद घेणार असं ठरवलं. विलंब झाल्यामुळे सगळ्या पत्रकारांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आमची आज यादी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना, ही आज आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. आम्ही या मीरा भाईंदरमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून जी निवडणूक आहे त्यामध्ये शिवसेनेकडनं 56 उमेदवार घोषित करीत आहोत. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि यांचे 11 उमेदवार निवडणूक लढवित आहे. मागच्या कालावधीमध्ये 10-15 दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसबरोबर चर्चा चालू होती, परंतु बऱ्याचशा जागांवरती मतभेद होते आणि ते मतभेद वेगवेगळ्या प्रभागामध्ये होते. परंतु काही जागा ज्या होत्या मीरा रोडच्या, ज्या जिथे काँग्रेसचं प्राबल्य आहे, अशा जागा सगळ्या जागा आम्ही सोडायला तयार होत्या. म्हणजे 9, 19, 21, 22 या सगळ्या जागा आम्ही त्यांना सोडायला तयार होतो. आणि आमचे जिकडे प्राबल्य आहे त्या जागा आम्हाला द्या, आम्ही तशी त्यांच्याकडे मागणी केली होती. परंतु काँग्रेसकडनं आमच्या ज्या जागा आहेत, म्हणजे उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक 3 हे नीलम धवन जिथनं निवडून येतात, तिकडे तिन्ही उमेदवार मागच्या वेळेस नगरसेवक म्हणून निवडून आले तर शिवसेनेचे होते आणि तिकडे 4 जागा आम्ही मागितल्या, परंतु तिकडेही पण त्यांना जागा पाहिजे होती. त्यांना 11 नंबरमध्ये पण जागा पाहिजे होती, त्यांना 10 नंबर पण मध्ये पाहिजे होती, भाईंदर पश्चिमेला 8 नंबरमध्ये पाहिजे होती. आणि म्हणजे उत्तरमध्ये 3ही नगरसेवक आमच्या पक्षातून निवडून आले होते. ते कालांतराने ते बंडखोरी करून निघून गेले. परंतु नगरसेवक जरी निघून गेले असतील तरी तिकडचा जो मतदार आहे तो मतदार हा सेनेसोबत आहे. त्याचं कारण आहे की 10 वर्ष राजन विचारेजी माजी खासदार यांनी तिकडे खूप विकासाची कामं केलेली आहेत आणि त्या विकासाच्या कामाच्या माध्यमातून आमचे मतदार तिकडे आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल की मागील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त लीड राजन विचारेंना उत्तरमधनं झालेलं आहे. त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये माननीय श्री मुझफ्फर हुसेनला तिकडे लीड होता. अशा परिस्थितीमध्ये आम्ही ते मान्य केलं नाही. आम्ही त्यांना सांगितलेलं की 2 जागा आम्हाला तिकडे द्या आणि 1 जागा तुम्ही लढवा, परंतु असं झालं नाही. परंतु काल रात्री ठरल्याप्रमाणे पूर्ण मीरा भाईंदरमध्ये 24 नंबर जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र लढत आहे. त्यामध्ये 2 जागा आम्ही काँग्रेसला दिल्या आणि 1 जागा आम्ही लढतोय. तर ती यादी आता आम्ही जाहीर करतोय. त्या यादीप्रमाणे प्रभाग क्रमांक 1 भाईंदर पश्चिम या पूर्ण जागा आम्ही शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्या, कारण आम्ही महाविकास आघाडीच्या बोलणीच्या वेळेस त्यांना आम्ही शब्द दिलेला, म्हणून त्या 4 जागा सोडल्या आम्ही. 2 नंबरमध्ये भाईंदर पूर्वेला जेसलपाकमध्ये आम्ही पहिलं नाव जाहीर करतो राजेंद्र राखवे
पूनम हेमराज शर्मा, नूतन भरत सिंह ठाकुर, हुकुमचंद योगेश्वर अग्रवाल। प्रभाग क्रमांक 3 श्री जयश्री विनोद शेवंते, नीलम हरिश्चंद्र धवन, श्री शिवकुमार सुरेशचंद्र जैन, श्री राजू गुरुहो विश्वकर्मा। प्रभाग क्रमांक 5 सौ कांचन कृष्णा लाड, विजय शंकर वाळन। प्रभाग क्रमांक 6 सौ शिवानी संतोष देसाई, मुकेश अमृतलाल मेहता, ॲडव्होकेट कमलेश चंद्रसेन कांबळे। प्रभाग क्रमांक 7 श्री जॉन्सन पीटर फरिया। प्रभाग क्रमांक 8 सौ पुष्पा जयप्रकाश सोनावणे, श्री चंद्रकांत बापूसो जाधव। प्रभाग क्रमांक 9 श्री खान फारूक शफी। प्रभाग क्रमांक 10 सौ कल्पना विजय डेरे, सौ अस्मिता अजय परुळेकर, सौ संदीप आदित्यनारायण तिवारी। प्रभाग क्रमांक 11 सौ कल्पना दिलीप शिगवण, श्री राजेश हरिश्चंद्र म्हात्रे, कुमारी किरण। प्रभाग क्रमांक 12 कुमारी किरण कांजी चौहान, श्री सुभाष उत्तम शिकरे। प्रभाग क्रमांक 13 श्री अमित गौतम सोनावणे, सौ पूनम अजय करे, सौ स्नेहल श्यामसुंदर सावंत, श्री आयुष प्रमोद चव्हाण। प्रभाग क्रमांक 14 सौ संजीवनी भीमराव गायकवाड, श्री लहू जगन कांबडी, सौ अनिता अनंता भोपळे, श्री नरेंद्र मनोहर उपरकर। प्रभाग क्रमांक 15 श्री संतोष भोंडीबा आंध्रे, सौ उजमा अब्दुल रहमान खान, सौ पूजा सोमनाथ पवार, श्री प्रियेश प्रभाकर म्हात्रे। प्रभाग क्रमांक 16 श्री दीपेश हरिश्चंद्र गावंड, सौ मानसी स्वरूप म्हात्रे, सौ दीपा नंदकुमार म्हात्रे, श्री सोमनाथ बळवंत पवार। प्रभाग क्रमांक 17 सौ विद्या किशोर आमरे, सौ अनिता अरविंद राय, सौ प्रणाली रमेश नाईक, श्री कैलाश सुभाष देसाई। प्रभाग क्रमांक 18 कुमारी अक्षता राजाराम तोरडे, सौ सुजाता रविकांत शिंदे, सौ प्राची शेखर पाटील। प्रभाग क्रमांक 19 श्री राजेंद्र मोती थलारी। प्रभाग क्रमांक 20 सौ श्रेया सुधीर साळवी, श्री सेबेस्टिन फर्नांडिस। प्रभाग क्रमांक 22 सौ नौसनी अहमद अली शेख, डॉक्टर जमीरा लाल मोहम्मद खत्री, श्री शेख मोहम्मद कामरान मोहम्मद असलम। प्रभाग क्रमांक 23 वैशाली मनोज येरुळकर, श्री भरत लक्ष्मण पाटील। आणि प्रभाग क्रमांक 24 सौ शोभना गिरधर दिनीस। तर ह्या सर्व आमच्या 56 उमेदवारांची यादी आहे आणि तुम्हाला सांगण्यासाठी आनंद होतोय की मीरा भाईंदरच्या सर्वांगीण विकासासाठी या शहरामध्ये मागील 25 ते 30 वर्ष जे चेहरे आहेत आणि तेच निवडून येत आहेत, तर यावेळेस श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना आणि श्री राजसाहेब ठाकरे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या आदेशानुसार आम्ही 56 जागांमध्ये 18 जागा अशा आहेत ज्या तरुणांना दिल्या आहेत आणि त्या जागांमध्ये सर्व तरुण आहेत, म्हणजे 25 ते 30 वयोगटातील आहेत आणि त्याच्यामध्ये डॉक्टर आहेत, इंजिनियर्स आहेत, ॲडव्होकेट्स आहेत, MBA आहेत आणि चांगल्या पोस्टवरती म्हणजे चांगल्या शिक्षणाचा त्यांनी अभ्यास केलेला असे लोक आम्ही दिलेले आहेत। तर सगळ्या पत्रकारांना माझी विनंती आहे की आपण जनतेसमोर प्रसार करताना ह्या गोष्टीचा उल्लेख करावा की आमच्या पक्षात म्हणजे दोन्ही पक्षाच्या वतीने आम्ही तरुणांना संधी दिलेली आहे। नाहीतर आपण महानगरपालिकेच्या निवडणुका वर्षानुवर्ष बघतो, तेच चेहरे हे आपल्याला दिसतात, तर कुठेतरी त्याला आळा घालावा आणि तरुणांना वाव मिळावा या दृष्टीने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। बाकी येणाऱ्या कालावधीमधून आपण वारंवार भेटत राहू, फक्त आपलं सहकार्य आम्हाला लाभेल, सदैव लाभेल हीच आशा बाळगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काँग्रेसचे असं मानताय